मॅचला सुरुवात होईल. खोडी त्यांच्या विरोधात अगेन्स्ट आपण पाहतो भातान. हर्षद गोलन ट्रॅक वरती गोलंदाज पंचांचा या ठिकाणी यस सर नोचा सिग्नल ओ स्टेपिंगचा नो बॉल आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. पहिलाच बॉल ओ स्टेपिंगचा नो आपला पाहायला मिळाला. टीमची टोटल 1 या अंकावरती. गोलंदाज आपण पहिला बॉल वरती पाहायला गेलं तर नक्कीच रनवे थोडंसं जास्त आहे गोलंदाज आणि ओ स्टेपिंगचा नो बॉल आपण पाहिला. प्रवीण भोईर आणि निलेश भोईर ही जोडी A1 जोडी भातान टीमची मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली अगदी आपण पाहतोय. प्रवीण भोईर स्ट्राईक एंड वरती या प्रीटचा बॉल या वेगानं फेकला होता परंतु यावर लेगशिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा आला. फ्री हिट कंटिन्यू असेल. टीमची टोटल 2 या अंकावरती जाऊन पोहोचले. फ्री हिट कंटिन्यू आपण ही सूचना नक्कीच फलंदाजापर्यंत पोहोचूया. बाहुबली प्रवीण भोईर घरच्या मैदानावरती कसा खेळ राहील बाहुबलीचा ते पाहिलं जाईल अगदी. परंतु गोलंदाज हर्षद ठोंबरेनं आपण जर पाहायला गेला नक्कीच पहिला बॉल नो तदनंतर प्रेशर मध्ये आहे का हर्षद असं वाटायला लागलं. लॉंग रनअप अगदी हर्षदचा आपण पाहतो. फुलर लेनचा बॉल वेगानं स्विंग अँड मिस बॉल आवाज पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी आवाज फ्री हिटचा बॉल होता परंतु आपण पाहायला गेलं तर नक्कीच या बॉल वरती मिस झाल्या बाहुबली प्रवीण भोईर. टीमची टोटल जरूर 2 धावा दाफलकावरती आहे. आता खूप मोठं आव्हान आहे भातांच्या टीमच्या समोर. कोणी संघ देखील सध्याच्या वर्षाला खूप फॉर्म मध्ये. भातांचा विचार केला प्रवीण भोईर असतील जयेश भोईर निलेश भोईर असतील आपण पाहायला गेलं नक्कीच मातब्बर खेळाडू या टीम मध्ये आपण पाहतो. आणि ही श्रीदत्त भातान या टीमचा दबदबा अगदी या पनवेल विभागात संपूर्ण रायगड मध्ये. यावेळेचा बॉल काय हेलिकॉप्टर क्लास क्वालिटी शब्द अपुरे पडतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय बाहुबलीच्या बॅट मधून षटकार. चांगली मॅच इथून पाहायला मिळते. एकीकडे श्रीदत्त भातान दुसरीकडे खोणी संघ आहे. प्रवीणच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पुन्हा एकदा बॉल तयार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र धाव चोरली जाते. रात्रीच्या अंधारात ही झालेली चोरी 1 धावेची लेग बायच्या स्वरूपात आली सिंगल धाव. चांगला क्रिकेट. एकीकडे खोणी संघ चेतन स्मृती खोणी दुसरीकडे श्रीदत्त भातान या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हातानं या ग्लान्स केला या बॉलला सिंगल धाव आली. आणि या सिंगल धावेच्या 1 धावेनं मात्र टीमच्या टोटलचा जर विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहेत त्या 10 धावा. 10 धावा धावफलकावर. चांगला क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. स्लो टाईपचा हा बॉल आपण पाहिला आणि इथून मात्र विकेट डाऊन. प्रवीण भोईर माघारी परततोय.
नवीन बॅटर आपण मैदानामध्ये जयेश भोईर हा मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. मस्त बॉल होता, टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय आणि या बॉलवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. ऋषी मोरे पहा, आमचे संकेत पाटील आहेत आष्ट्याहून, युवा नेतृत्व आहेत आणि ज्या ज्या वेळेला कोणी संघ खेळतो त्या त्या वेळेला संकेत पाटील यांची जरूर इथं वर्णी लागते. त्यांच्याकडून आयवा कॅश साठी ऋषी मोरे यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाहेर उभा आहे, खऱ्या अर्थानं मैदानात पारितोषिक नाही, बाहेर एक मित्र माझा उभा आहे त्याच्यासाठी पारितोषिक असेल. ऋषी मोरे, संकेत पाटील, मैत्री अतूट. अवैध बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला हा बॉल. एक्स्ट्राची 1 धाव येईल. अतिरिक्त धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये होतोय बदल. टीमची टोटल धावसंख्या आहे 18 धावा. 11 माफ करा, 11 धावा. यावेळेला आपण एक चांगला क्रिकेट पाहत आहे. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर असेल अजय उतेकर. एज लागली आणि इथून मात्र आणखीन एक विकेट डाऊन होत असताना निलेश भोईर जातोय माघारी परत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर कमालीची गोलंदाजी होते. कारण प्रवीण भोईर सारखा मातब्बर खेळाडू आऊट झाल्यानंतर मात्र सागर भोईर तग धरून निलेश भोईर तग धरून उभा होता मैदानामध्ये. अशा वेळेला त्यालाही छेलबाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. थोडीशी अडचणीचा काळ आहे भातान संघासाठी, कारण भातान संघ पहिली मॅच काय दमदार पद्धतीने जिंकलेला. आज सध्याच्या घडीला इथे कुठेतरी कोलमटतोय संघ, परंतु काही हरकत नाही. जयेश भोईर सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. नव्यानं आलेला खेळाडू सागर भोईर सुद्धा आपण मैदानामध्ये पाहाल. मोठा फटका ऑन साइडला खेळलाय, प्रोटेक्शन आहे तिथे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि या 1 धावेनं टोटल मध्ये होतोय वृद्धी. 12 धावा धावपटलावर, 12 धावा धावपटकावर लगावल्या जात आहेत. कमालीचा क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळेल. एकीकडे संघ असेल अर्थातच चेतन स्मृती खोणी संघ आणि दुसरीकडे श्रीदत्त भातान स्वतःच्या मैदानावर खेळतोय. एक ठाणे जिल्ह्यातून संघ आहे. तालुका जिल्हा दोन्ही ठाणे जिल्ह्यातून आलेला हा संघ खोणी संघ. मोठा फटका आहे, उंच आहे, खूप लांबी मिळालेली नाहीये आणि जीवनदान मिळतं बॅट्समनला. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनं टोटल मध्ये होती वृद्धी. धाव संख्या आहे ती 14 धावा. कल्याण तालुक्यातून एक संघ आपण इथून पाहाल खोणी, तर दुसरीकडे आपल्याला पनवेल तालुक्यातील म्हणजे स्वतःच्या मैदानावर खेळत असलेला संघ अर्थातच भातान संघ आहे. मोठा फटका, जयेश भोईरला जीवनदान मिळालंय. सोडणार नाही हा खेळाडू. एकता या वेळेला मात्र एक ताकदीचा खेळ इथून पाहायला मिळाला. षटकार. जयेश भोईरचा झेल ड्रॉप झाला. अशा वेळेला मात्र थोडासा बिकट प्रसंग उडून घेतलाय की काय खोणी संघानं.
कारण एक ताकदीचा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. दुसऱ्या वेळेला यावेळेला सुद्धा जयेश भोईरला जीवनदान देत आहेत दोन्ही. इथून मात्र थ्रो सुद्धा खराब झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जयेश भोईरला 2 जीवनदान. जीवनदान म्हणजे तुम्ही आता ओळखून जा की हा खेळाडू खूप ताकदीचा आहे भातन संघामध्ये. आणि नवे तर रायगड हाफ मध्ये खेळणारा हा खेळाडू सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावर एक ताकदीचं नाव म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि अशा खेळाडूला जर कोणी संघ 2 जीवनदान देत असेल तर अवघड प्रसंग आहे. पण काही म्हणा वसंतदादा, पहिली मॅच जशी झाली ना असं वाटायला लागलं आज लक फॅक्टर जरा भातन संघाच्या बाजूने आहेत. कारण पहिल्या मॅच मध्ये असंच वाटत होतं की नाही आत्ता जाणार बाहेर, परंतु कमालीची गोलंदाजी आपण तिथून पाहिली आणि त्या गोलंदाजाच्या जीवावर मात्र तो सामना एकतर्फी खेचून आणलाय भातन संघानं. फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेला थोडासा मिस केलाय, परंतु आलेली सिंगल धाव आणि या सिंगल धावेनं टोटल मध्ये होते वृद्धी. 1 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत 23 धावा, 23 रन्स. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्यात 10 धावा, या षटकामध्ये आल्या 13 धावा. अशा रीतीने आपण पाहिलं 2 विकेट मात्र जाताना पाहायला मिळतात महत्वपूर्ण, ज्यामध्ये प्रवीण भोईर वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद झाला 4 बॉलला फेस करत असताना. त्यानंतर मात्र आउट होणारा दुसरा बॅट्समन आपण निलेश भोईर याला पाहाल, जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बाद झाला 2 बॉलला फेस करत असताना. सध्याच्या घडीला जयेश भोईर मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्या बरोबर आहे सागर भोईर 1 या धावसंख्येवर खेळतोय. अक्षय उतेकर याची गोलंदाजी संपली. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून पाहणार आहोत. 3 षटकांचीच मॅच असेल ही, कारण सेकंड स्पेल मधली ही मॅच आपण इथे एन्जॉय करणार आहोत. भूषण ठोंबरे हा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे बॅटर जयेश भोईर. उपसभापती चषकाचं खऱ्या अर्थानं हे यश आहे. रुकेश काटावले, आमचे पवन काटावले आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांनी खऱ्या अर्थानं खूप प्रचंड मेहनत घेतली आहे. आजचा शेवटचा दिवस त्याच्यासाठी केलेली ही सातत्यानं तयारी. व्हाईट बॉल कॉल आहे. कसं असतं वसंतदादा, जर हाय गटामधला जो शेवटचा दिवस असतो ना, एक वेळ वालवंटात पाणी मिळेल, परंतु हाय गटातल्या 8 टीम मिळणं कठीण असतं आणि त्या जमा करणं आणि त्या शेवटपर्यंत खेळवणं ही खरी कसोटी असते आयोजकांची. आणि यावेळेला आपण पाहिलं इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट जाण्याचा, इथे नक्कीच विकेट जाण्याचा माणूस होता, परंतु काय गतिमान पद्धतीने धावलाय सागर. ज्याप्रमाणे धावलाय ना, अगदी भिंगरी सारखा स्ट्राईक एंडला पोहोचला आणि अशा रीतीने मात्र विकेट बचावली गेली. पायाला जणू काय भिंगरी लावलेली त्याच्या, कारण जसा नॉनस्ट्राईक एंड वरून सुटला अगदी जवळ बॉल असताना सुद्धा स्वतःची विकेट वाचवण्यामध्ये यश आलं. भूषण ठोंबरे नॉनस्ट्राईक एंडला आहे. जयेश भोईर 2 जीवनदान मिळत आहेत या खेळाडूला, 2 जीवनदान. चेतन स्मृती खोणी संघ आहे एकीकडे, कल्याण ठाणे विभागातील हा संघ आणि एक पनवेल पूर्व भागातील श्री दत्त भातन संघ. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सागर भोईरची विकेट फॉलो थ्रो मध्ये जाण्याची शक्यता आणि हो, सागर भोईरला ही परतावं लागेल माघारी. सूत्रसंचालनाचा संपूर्ण भार त्यांच्या हातामध्ये घेतला. प्रचंड पाहुणे वर्ग होता, अशामध्ये त्या सगळ्यांची नावं, त्यांचं स्वागत, सगळ्या गोष्टींचा एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे जणू होता. आणि या 4 दिवसामध्ये अगदी
त्यांनी जबरदस्त पद्धतीने हँडल केला आणि अशा गोष्टी त्यांना हँडल करणं जमणारच आहे, कारण व्यवसायच आज पत्रकारितेचा आहे, वेद विकासाचा या लेखाचे संपादक आहेत ते. विविध बातम्या आज आपण त्यांच्या चॅनलवर संपूर्ण रायगडभर संपूर्ण बातम्या आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये त्या चॅनलवर ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एक धावेने टीमच्या टोटल मध्ये वृद्धी होते. 26 धावा. पहा संपूर्ण आज आमच्या छोट्या ज्या मुली आहेत, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचं दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या 9 वाऱ्या साड्या आणि आता वेस्टर्न लुक मध्ये आलेल्या आहेत सगळ्या. सगळ्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान त्यांच्याकडून, मग ती ट्रॉफी, शॉल या गुच्छ असू द्या, त्यांच्या वतीनं त्या आमच्या स्वागत कक्षामध्ये पोहोचवला गेला. यावेळेला फुल टॉस बॉल होता, 20 सेफ मध्ये खेळलाय, एक धाव पूर्ण झाली आणि जाणार सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जयेश भोईर एकटा खेळतोय, नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. नवीन बॅटर त्याच्याबरोबर अलंकार भोईरला पाहाल, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अलंकार. ओ मस्त फटका आहे, जयेश भोईरला दिलेला जीवनदान. अंगलट येतोय टीम चेतन स्मृती खोणी संघाच्या. दोन दोन मोठ्या संकटातून हा खेळाडू वाचलाय, आता कशाला तो घाबरतोय. तुटून पडलाय गोलंदाजावर, दर्जेदार षटकार. 6 धावा. 6 धावांना मात्र टीमची टोटल 36 धावा. किणगिया मैदानामध्ये फुंकर मारली तर वनवा होईल आणि संपूर्णपणे धावांची आग पेटून उठेल. ओव्हर द विकेटने यावेळेला मात्र उडवलाय, हेलिकॉप्टर शॉट on the row, stayed down the ground. खोणी संघाच्या डगआउट मध्ये एकच चर्चा असेल, कशा त्या 2 झेल सुटल्या. त्या जर एक सुटला तर सुटला, दुसराही सुटला आणि त्या झेल सुटल्यामुळे आलेल्या प्रचंड धावा जयेश भोईरच्या बॅटमधून धावसंख्या मोठ्या करण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा उचलतायत. कारण धावसंख्या आहेत त्या मात्र 42, जिंकण्यासाठी गरज असेल 43 धावांची. 18 बॉल आणि 43 धावा, आव्हान सोपं नसेल. क्रिकेटमध्ये सोपं नसलं तरी मी म्हणेन अशक्यही नसेल, कारण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या ही सुरक्षित नसते. प्रत्येक बॉल आपण खेळताना पाहत असतो, कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. जयेश भोईरनं शेवट सुद्धा गोड केलाय षटकारानं आणि अशा पद्धतीने जर सांघिक धावसंख्या पाहिली तर 43 धावेची गरज असेल सध्याच्या घडीला बॅटिंग करत असलेला संघ, अर्थातच खोणी संघाला. पाहूया, खोणी संघ सुद्धा चांगला संघ आहे.
या मैदानावर त्याला वारंवार येताना पाहिलं. वसंतदा आपण पाहतो बऱ्याचशा वर्षी कोणी संघ हा या मैदानावर खेळतो आणि त्याचं खास कारण आहे की आष्टे गावावर असलेलं त्यांचं प्रेम. आणि संकेत पाटील अर्थातच चेतन पाटील यांच्या नावानं ती टीम खेळत असते. सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांचं येणं होत असतं. अशा वेळेला मात्र आता भातान संघाच्या विरोधात खेळत असताना कशा पद्धतीने क्रिकेट होतोय हे पाहणं फार महत्वाचं असेल. आघाडीचे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला डावाला होते सुरुवात. दुसरा डाव आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावा आहेत. 43 धावांची गरज आहे. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल सुद्धा होताना पाहायला मिळतील. गणपती बाप्पा मोरया या जय घोषामध्ये भातांचा संघ मैदानामध्ये एकवटलाय. प्लॅनिंग केली जाते. इथून मात्र कशा पद्धतीने चाळी खेळल्या जातील, कोणत्या गोलंदाजाला पहिला षटक हाताळण्यासाठी दिला जाईल, या संपूर्ण गोष्टींचा प्लॅनिंग केला जातोय. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस पदार्पण करतो ना त्या क्षेत्रामध्ये त्या गोष्टीविषयी अगोदर आपल्याकडे प्लॅनिंग असावा लागतो. जो प्लॅनिंग होता छत्रपती शिवाजी महाराजांकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी. प्रत्येक लढाईच्या पाठीमागे ते 2-2, 3-3 वर्ष प्लॅनिंग करायचे आणि त्यानंतर मात्र लढायचे. तसं प्लॅनिंग मात्र इथे क्रिकेटमध्ये केला जातोय. खऱ्या अर्थानं ती गरज आहे भातान संघाला, कारण आता निर्णायक क्षण आहे. कोणी संघाविरोधात जर ही मॅच जिंकते तर पुढचा प्रवास त्यांचा अगदी मोकळा होईल भातान संघाचा. कुंडीवाल संघ सुद्धा आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग आपण समाधान वास्कर याची पाहिलीत. त्यानंतर आपण समाधान वास्करची बाईटी ऐकलीत की सध्या बॅट पॅच आहेत आणि खरं आहे बऱ्याचशा वेळेला मीही त्याला कॉल केलेला क्रिकेटसाठी मॅचसाठी, परंतु सध्या संघ व्यवस्थित संघ आमचा एकवटत नाहीये आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाल्या. म्हणजे आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या मैदानावर येऊन अचानकपणे फॉर्म येणं संघाचं पुन्हा एकदा मी म्हणेन गुड न्यूज आहे कुंडेवाल संघासाठी. सध्याच्या घडीला भातान विरोधात कोणी या मॅच मध्ये आपण पाहाल चांगली मॅच होताना पाहायला मिळेल. काळुंद्रे यानंतर मंगळमूर्ती काळुंद्रे विरोधात कुंडेवाल संघ. टॉस साठी आपण लगेच यायचं आहे. मंगलमूर्ती काळुंद्रे विरोधात कुंडेवालचा कॅप्टन. या षटकाच्या समाप्तीपर्यंत आपण टॉस साठी आमच्यापर्यंत लगेच तातडीनं पोहोचा, कारण आज रात्रीच्या मॅचेस शेवटचा दिवस. अजूनही बऱ्याचशा मॅचेस आणि टॉप 5 मध्ये त्यानंतर चिट्ट्या उडवल्या जातील, त्यानंतर मॅचेस, त्यानंतर फायनल पर्यंत पोहोचायचं आहे, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर मग घरचा प्रवास. खूप वेळ आहे. आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 1:19 होत आहेत. पहिला बॉल प्रवीण भोईर बॉलिंग ट्रॅकवर असेल. ओ या वेळेला विसेप मध्ये खेळला या बॉलला आणि सरळ बॉल फेकून दिला वॅकंड एरियामध्ये. चौकार. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं. आता तू पाठवल्या अजिबात नाही. प्रवीण भोईर यावेळेला आपण पाहिलं लॉंगॉनला हा बॉल जातोय आणि त्या लॉंगअपला हा बॉल जातोय आणि इथून सुद्धा हा मला तर वाटतं येणार चौकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार.
संकेत पाटील 3 बॉल 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असेल बॅट्समन साठी. प्रवीण भोईर यावेळेला आपण पाहिलं टप्पा खाल्ल्यानंतर बॉल जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निलेश भोईर असेल यष्टीरक्षक. 2 मोठ्या फटक्यांनंतर एक आला निर्धाव चेंडू. म्हणजे सध्याच्या घडीला 8 धावा आपण पाहाल. पहिलं षटक आहे. प्रवीण भोईर बॉलिंग करतोय आणि करण ठोंबरे आणि एकीकडे असेल सरफराज शेख. हे 2 बॅट्समन सेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनच्या वरून खेळला या बॉलला सरळ जातोय ऑन द रो. 6 धावा. करण ठोंबरे हे वादळ मैदानामध्ये सध्याच्या घडीला घोंगावतोय. षटकार लगावला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 14 धावा. प्रवीण भोईर पॉवर प्लेचं षटक हाताळताना थोडासा महागडा ठरतोय खरा, कारण अद्याप 4 चेंडू फेकून झाले. 14 धावा खर्च करतोय. 43 धावांचा पाठलाग करायचा. 43 रन्स टू विन बिटवीन ओनली 18 बॉल. 14 बॉल आणि आता 29 धावांची गरज असेल. चला मैदानामध्ये बॉल आलेला आहे. 14 बॉल आणि आता 29 धावा. एकीकडे चेतन स्मृती खोणी टीम असेल तर दुसरीकडे श्रीदत्त भाता असेल. निलेश भोईर आणि प्रवीण भोईर ह्या दोघांमध्ये काही हितगुज होत असताना, काही प्लान होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल टॉस बॉक्स मध्ये न्यूज आली आहे कुंडियाल टीम ने टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा. येस, कॉंग्रॅच्युलेशन कुंडेवाल टीम अँड बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ 2 टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी. प्रवीण समोर बॅटर आहे करण ठोंबरे. कमालीची फलंदाजी आहे खेळाडूची. शॉर्ट लेन टप्पा खाल्ल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी पाहिली आपण. अगदी नाका समोरून बॉल जातोय आणि खऱ्या अर्थानं शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता जो की फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु बॉल एवढा गतिमान होता की बॅट फिरण्या अगोदर बॉल यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन थांबतोय. 14 धावा. 5 बॉल अद्याप फेकून झालेत या षटकातले. करण ठोंबरे आहे स्ट्राईकला. स्लो टाईप हा बॉल आपण पाहिला. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. दुसऱ्याची मागणी केली जाते परंतु नकार दिला जातोय. षटकाची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती अंती टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 15. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. पहा संपूर्ण आयोजक मंडळी आता थोडीशी समाधानकारक असेल, कारण या मॅच साठी सातत्यानं 3-3, 4-4 महिन्यापासून अगोदर तयारी, संघ जमा करणं, साहित्य, मंडप, डेकोरेटर, कॉमेंटेटर, अंपायरचं पॅनल, सिरीज साठी पाहुणे, या सगळ्या धावपळीतून नंतर मग त्या दिवसाला पहिल्या दिवसापासून संघ येण्यापासून शेवटच्या हाय लॉटचे संघ जमा करण्यापर्यंत अगदी नाकी नऊ येत असतं. रुकेश काटावले आणि त्यांच्या पूर्ण टीमची खऱ्या अर्थानं खूप मेहनत आहे आणि आज त्यांना ही यशाची पावती मिळते, पोचपावती आहे. आज आपण पाहिलं की काय जबरदस्त पद्धतीनं मॅच सातत्यानं गेल्या 4 रात्रीमध्ये या मैदानावर आपण पाहिल्या आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजक मंडळींनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीला आलेला हा खऱ्या अर्थानं रंग. जयेश भोईर नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आता जवळजवळ 12 बॉल आणि गरज असेल 28 धावांची. 12 बॉल 28 धावा. सुरुवात तर दमदार केली आहे. करण ठोंबरेनं यावेळेला पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उभा आहे तिथे 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि अशा रीतीने मात्र या 2 धावेनं समीकरणामध्ये होतोय फेरबदल. धाव संख्या आहे 17. आता गरज असेल 11 बॉल आणि 26 धावांची. 11 बॉल 26 धावा. उपसभापती चषक
रात्रीच्या अंधारामध्ये या संपूर्णपणे मॅच खेळल्या गेल्या आणि गेल्या 2 दिवस आपण उशिरापर्यंत या मॅच खेळवताना पाहिल्या आणि आज खऱ्या अर्थानं फायनल डे आहे सिरीज या प्रतीक्षेमध्ये. रेसिंगला दोन बॅट्समन सगळ्यांना माहिती आहेत, 2 नावं सगळ्यांना माहिती आहेत. ओ मोठा फटका उंच उडवलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून, मॅक्झिमम 6 रन. या सगळ्या ज्या धावा आहेत त्या एकट्या करण ठोंबरेच्या आहेत. सरफराज शेखनं अद्याप एकही धाव काढलेली नाहीये. आपण पाहिलं की लगातार म्हणजे अर्थात 2 षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहेत त्या मात्र 23 धावा. एकही बॉलला फेस सुद्धा केलेला नाही सरफराज शेखनं. 2 बाईक त्याच्या नावावर आहेत आणि खऱ्या अर्थानं या मैदानावर मात्र आता 2 हात करत असताना विरोधात भारत संघाच्या जिंकण्यासाठी आता गरज असेल 10 बॉल आणि 20 धावांची गरज असेल. 10 बॉल 20 धावा. जयेश भोईर सध्याच्या घडीला आपण पाहू शकता समोर एकटा नडतोय. बॅट्समन आपण पाहाल करण. अजून एक दर्जेदार झेल पकडला गेला. एक मोठा अडथळा दूर झालाय. खऱ्या अर्थानं जो एकटा खेळाडू नडत होता त्या खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज आहे जयेश भोईर आणि क्षेत्ररक्षक होता बेस्ट कॅच ऑफ दिस नाईट म्हणता येईल संदेश भोईर. कमालीची कॅच. सूर्यकुमार यादवनं झेल पकडला T20 वर्ल्ड कपचा आणि भारताला वर्ल्ड कप मिळाला. इथे संदेश भोईरनं झेल पकडला. अर्थातच करण ठोंबरेचा कदाचित या मॅच मध्ये पुढच्या चषकापर्यंत जातोय की काय भारत संघ आता असं कुठेतरी भाकीत व्हायला लागलंय, जाणवायला लागलंय. परंतु पाहूया, 1 विकेट गेलाय. नवीन बॅट्समन आपण हर्षद ठोंबरे याला पाहाल. इथून मात्र जयेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर तयार असेल. नरेशजी भोईर आमच्या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पहा. हा झेल एवढा आवडलाय ना त्यांना की 500 रुपये आणि का देऊ नये. आज झेलच अप्रतिम होता. आपण वारंवार रिप्लेला पाहतो झेल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जर आपण आपल्या स्मार्ट मोबाईलवर लॅपटॉपवर त्या झेलला पाहिलात ना तर अगदी मी म्हणेन सुपर से भी ऊपर. ओशेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र 5-6 पलटी होतोय. आनंदाचे ढग आता मात्र भारत संघाच्या डोक्यावर आहेत. कारण मगाशी आपण वारंवार शिट्ट्या टाळ्या खोणी संघाच्या डगआउट मधून ऐकत होतो. आता टाळ्यांचा कडकडाट इथे समालोचन कक्षामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. अर्थातच भातनगावच्या मॅचेस आहेत, भातनगावचे सपोर्टर इथे असणारच. आणखीन एक निर्धाव बॉल, आणखीन एक निर्धाव बॉल. इथून मात्र आता चांगली पावलं टाकली गेलेली आहेत गोलंदाजी करत असताना. जयेश भोईरनं सुरुवातीच्या काळामध्ये मार जरूर खाल्ला. दुसऱ्या बॉलवर आलेला जयेश भोईरचा षटकार आणि त्यानंतरच्या येणाऱ्या 4 बॉलवर 1 विकेट 0 धावा. कमालीचा एफर्ट लावलाय जयेश भोईरनं. सामन्यामध्ये परतवणारा षटक इथे पाहायला मिळाला. या षटकामध्ये आल्या मात्र 8 धावा आणि आता बॉल असतील 6 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज.
पुन्हा अडवतील ही लाख वादळे, जिद्द राहू दे उरी, जिंकायचे पुन्हा एकच इच्छा, मैदानामध्ये जिंकायचं. माझा गाव आहे, इथे माझाच अधिकार चालणार. या एकमेव ताकदीनं गोलंदाजी करतोय भातान संघ, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय भातान संघ आणि विजयापर्यंत नेऊन ठेवण्याचं काम गोलंदाजाच्या कडून जयेश भोईर कडून पाहायला मिळालं. आता 6 बॉल असतील आणि गरज असेल ती मात्र 20 धावांची. अर्थातच शेवटचा गोलंदाज इथून वापरला जाईल अलंकार भोईर, ज्यानं मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. 12 धावा डिपेंड केलेल्या, आता तर त्याच्यासाठी 20 धावा आहेत. नरेश भोईर यांचं इथं आगमन होताना त्यांच्या समोर त्यांचे सहकारी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या खेळाडूला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीचे आय थिंक माझी उपसरपंच त्यांच्या सौभाग्य होत्या. मनाली रिटर्न आहेत, म्हणजे अगदी थंड हवेच्या ठिकाणातून आता इथे मात्र मॅच बघायला थेट 6 बॉल आणि आता 20 धावांची गरज असेल. अलंकार भोईर असेल बॉलिंग ट्रॅकवर आणि समोर आहे बॅटर सरफराज शेख. पहिला बॉल खेळणार आहे सरफराज. पहिला बॉल मिस्टामिंग स्ट्रोक आहे. अलंकार भोईर झेल खाली आला आणि संपवला सरफराज शेखचा खेळ. आणखी खुश झाले असतील, परंतु एका गोष्टीचे आणखीन खंत असेल की पुढचा 1 वर्ष आता या चषकाची वाट पाहावी लागेल. थेट 2026 मध्ये. अर्थातच एक देखणं आयोजन वारंवार या मैदानावर खूप सारे आयोजन होत असतात. आपण पाहिला मागच्या 2 मॅचेस सुद्धा चंद्रकांत भोईर असतील, तानाजी पाटील असतील, त्यानंतर आमचे वसंतदादा असतील आणि आता यानंतर मनसे चषक असेल. म्हणजे 4 टुर्नामेंट्स एकाच मैदानावर. ऐतिहासिक मैदान. अलॉंग द कार्पेट यावेळेला ऑन साइडला खेळलाय. खेळाडू उभा आहे क्षेत्ररक्षक, तिथे सिंगल धाव येणार. अलंकार कमालीची कामगिरी करतोय. सिंगल धाव आली. 4 बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 19 धावांची. काय जबरदस्त कमबॅक केलंय. अगदी शेवटच्या शून्यापासून ते अगदी विजयापर्यंत प्रवास कसा करायचा, कारण सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच करण ठोंबरे, मी म्हणेन या मॅचला जिंकलाय एकट्या खेळाडूनं ज्याने तो झेल पकडलाय करण ठोंबरेचा. तो जर या घडीला असता तर फार अवघड झालं असतं मी म्हणे भातान संघासाठी. 6 बॉल नंतर 1 धाव आली. फिरून मारला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आपण पाहिलं संदेश भोईर याच्यासाठी आपण 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जरूर इथून मात्र आमचे नरेश भोईर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि संदेश भोईर चंद्रकांत भोईर यांचे सुपुत्र आहेत. सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून पकडला गेला. अशा वेळेला मात्र धावसंख्या इथे स्टॉप झालेली. आता बॉल असतील 3 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. यावेळेला आपण पाहिलं 3 बॉल असतील आता आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 15 धावांची. 3 बॉल आणि 15 धावा. या बॉलवर संपूर्ण चित्र समोर स्पष्ट होईल. फिरून मारला या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार.
पहा खेळ पुन्हा बदललाय, खेळ पुन्हा एकदा सरड्यासारखा रंग बदलतोय. राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, ज्यांनी पुन्हा एकदा आपला रंग दाखवलाय. आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. या क्षणाला आपण हर्षद ठोंबरेला बघाल ऑन स्ट्राईक. या एकट्या खेळाडून पुन्हा एकदा खोणी संघाच्या पाठीराख्यांना विजयाचे स्वप्न दाखवलेत. पुन्हा एकदा पूर्ण टीम एकवटली आहे. अलंकार भोईरला समजावतायत, अलंकार भोईरला धीर देतायत की बाबा हे 2 बॉल तुझ्या हातामध्ये आहेत, या 2 बॉलला न्याय दे. तुझ्या या 2 बॉल मुळे कदाचित आपल्याला पुढे ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याची आशा वाढेल. सगळ्यांनी समजवलंय, परंतु काय ही समज हर्षद ठोंबरेला मान्य असेल? हर्षद ठोंबरे या बॉलवर मात्र काय करणार हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनामध्ये उद्भवलाय. 2 बॉल आणि 9 धावांची गरज, तापलेली मॅच. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी आता असेल ती 9 धावांची गरज. या बॉलवर चौकार किंवा षटकार आला तर मॅच जिवंत असेल. पुन्हा एकदा अंपायर थांबा, क्रुशियल मोमेंट आहे इथे. मात्र प्रदीप भोईर जो क्लोज राहिलाय त्याला काही गोष्टी समजवल्या जातील, कारण काही नियम असतात क्रिकेटचे की मग तुम्ही मुवमेंट करायची नाही, कोणत्याही प्रकारचा आवाज काढायचा नाहीये, तुम्ही स्तब्ध उभं राहायचं, कारण तो अगदी डोळ्याच्या समोर उभा आहे. प्रेशराइज फिल्डिंग लावलेली आहे सध्याच्या घडीला भातान संघानं. 2 बॉल असेल आणि 9 धावांची गरज. या बॉलवर मात्र आता सगळ्यांच्या हृदयाचे ठोके धडधड धडधड करत असतील. 2 बॉल 9 धावा, भातान की खोणी, खोणी की भातान, हा प्रश्न तमाम क्रीडा रसिकांना उद्भवला. अलंकार भोईर, गणपती बाप्पा मोरया या एका जय घोषात या बॉलला पुन्हा फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार. करण ठोंबरेचं एक संकट टळतोय नाही टळतोय तर दुसरं संकट हर्षद ठोंबरेचं. हर्षद ठोंबरेनं भातान गावच्या पाठीराख्यांचं तोंडचं पाणी पळवलंय. आता 1 बॉल असेल आणि गरज असेल ती मात्र 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग आहे. पहा, कंपल्सरी चेसिंग आहे हे लक्षात ठेवा. अजून अंपायर तुम्हाला स्ट्राईक रोटेट वगैरे त्याविषयी काही नियम सांगायचे असतील तर तेही तुम्ही मैदानामध्ये सांगू शकता, कारण एक क्रुशियल मोमेंट आहे. अशा वेळेला काही अघटित होऊ नये, कारण मग कधी कधी स्ट्राईक रोटेट करण्यासाठी एकीकडनं धाव घेतली जाते. अशा वेळेला ती धाव आहे लीगल की नाही, परंतु फास्ट घ्या. शेवटचा 1 बॉल. धाव संख्या पहा ना, काय जबरदस्त मॅच होती. पहिल्या 18 बॉल मध्ये गरज होती 43 धावांची. 12 बॉलला आल्या 28 धावा, त्यानंतर 8 बॉलला आल्या, त्यानंतर 10 बॉलला 20 आल्या, 9 बॉल 20, 8 बॉल 20, 7 बॉल 20, 6 बॉल 20, 5 बॉल 20, 4 बॉल 19, 4 बॉल, 4थ्या बॉलवर 1 धाव आली. तदनंतर 3 बॉलला 15, 2 बॉलला 9 आणि आता 1 बॉलला 3 धावा. जवळजवळ 6 बॉल नंतर 1 धाव आली आणि आता मॅच कुठे येऊन थांबली आहे. शेवटचा 1 बॉल. प्रचंड तणावात ही मॅच आहे. जोरदार टाळ्या वाजवून तणाव मुक्त होऊया, कारण ही मॅच मात्र आता हृदयाला स्पर्श करणारी आहे. जो कोणी हरणार आहे या मॅच मध्ये त्याच्या जिवारी लागणार आहे ही मॅच. अतिशय महत्वाची मॅच, अगदी उत्कंठावर्धक, अंगावर शहारे उभे राहावेत, रोंगटे खड़े कर देने वाला मुकाबला यहाँ पे बीच मैदान के अंदर. खोनी भातान, अंतिम 1 गेंद, शेवटचा 1 बॉल. अलंकार भोईर आहे. लास्ट बॉल. फिरवलाय बॉलला आणि इथून मात्र झेल ड्रॉप. माय गॉड, इथून मात्र झेल सोडला या खेळाडून.
आपल्या संघासाठी खेचून आणली, त्या संदेशनं ही मॅच मात्र संघाच्या बाजूनं पुन्हा दुरावून नेली. काय मॅच झाली, काय मॅच झाली. जी अतिशय अवघड झेल होता तो संदेशाच्या माध्यमातून पकडला गेला आणि एक साधा सोपा झेल मात्र हातातून निसटला आणि अशा वेळेला आला चौकार आणि विजयाचा आनंद. चला, हार जीत ही लपंडावरे असं म्हटलं जातं ना, ते गाणं बरोबर या सिच्युएशनला सूट होत आहे. आणि इथून मात्र शेक हँड करायचंय दोन्ही संघांनी. इथून पाहायला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाईल. अर्थातच मी म्हणेन 6 बॉल मध्ये 20 धावा ज्या एका खेळाडून ठोकल्यात. अर्थातच करण ठोंबरे खेळलाय विजयापर्यंत, परंतु 6 बॉल आणि 20 धावा या सगळ्यात मोठ्या इथे मात्र चेस करणारा बॅट्समन आहे. बॅट्समन हर्षद ठोंबरेसाठी जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द मॅच. आणि संदेश भोईर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं इथे येऊन. काय मॅच झाली, कमालीचं वातावरण, एकच फाईट वातावरण टाईट करून टाकलं आणि अगदी जिवारी लागली असेल भातन संघाची आहे मॅच.